नमस्कार. स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. आज आपण भरत होतो सोयाबीन नाफेडसाठी. आपल्याजवळच नाफेडचं खरेदी केंद्र आहे शिरूर ताजबंद येथे. तिथं गाडी वगैरे भरून गेलो. त्यानंतर आपला लगभग 4 दिवसानंतर आपला गाडीचा नंबर आला. गाडीचा नंबर आल्यानंतर आपण गाडी वगैरे लावली. गाडी खाली करायला आम्हाला चालू केली. त्यानंतर बघू शकता आपल्याच कोणीतरी मित्राने गाडीची दोन्ही साईडची लाईटिंग वगैरे घेऊन गेली. बिचारा काय करेल, गरीब असेल, आपली लाईटिंग वगैरे घेऊन जाऊन तो स्वतः लावेल. जाऊ द्या, असो, चालायचं या धंद्यामध्ये. त्यानंतर गाडी वगैरे खाली करायला चालू केली. गाडीमध्ये एका शेतकऱ्याचा माल होता. माप वगैरे चालू झालं. KDSचं बियाणं असल्यामुळे माल नंबर 1 होता. वाटे काही माल खराब वगैरे त्यामध्ये निघाला नाही. 51 किलोची भरती करून सर्व हमालांनी पोते वगैरे भरायला चालू केले. जवळपास गाडी खाली केलेली आहे. भरपूर सारा माल स्टॉक आहे. ते तर काय करणार, पुढून पण गाड्या भेटल्या पाहिजेत. हा फेडरेशनचा पत्ता वगैरे आहे. खूप सारा माल स्टॉक आहे. त्यानंतर आपण गाडी वगैरे खाली करायची. जवळपास इथं 150 वाहनं आहेत. यामध्ये शेतकऱ्याचे खूप सारे नुकसान पण होत आहे. गाडी 3-3 दिवस, 4-4 दिवस, 5-5 दिवस सर्व वाहने वगैरे थांबून आहेत. काय करणार, थांबावं तर लागेलच, कारण आपलं मुख्य पीक सोयाबीनच आहे. त्यानंतर मार्केटला भाव खूप कमी असल्यामुळे शेतकरी 2-3 दिवस, 4 दिवस थांबायला पण तयार आहे. मित्रांनो, आमच्या इकडे फेडरेशनला तर खूप गर्दी आहे. तुमच्याकडे कसं आहे, कमेंट करून नक्कीच सांगा. कसा वाटला ब्लॉग मित्रांनो, कमेंट करून नक्की सांगा.